नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। प्रश्न पहिला आहे, विधान परिषदेच्या सदस्यांना काय म्हणतात? उत्तर आहे आमदार। प्रश्न दुसरा आहे, विधान परिषदेमध्ये किमान किती सदस्य असतात? उत्तर आहे 40 सदस्य असतात। प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? उत्तर आहे 78 विधान परिषदेमध्ये सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या। प्रश्न पाचवा आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या राजकीय वर्चस्व मर्यादा घालण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने इसवी सन 1773 मध्ये कोणता कायदा पास केला? तर उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा पास करण्यात आला। आधुनिक भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात 1773 मध्ये कोणत्या ॲक्टनुसार करण्यात आली? तर उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्टनुसार आधुनिक भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात झाली। प्रश्न सातवा आहे, कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा कंपनीच्या ताब्यातील संपूर्ण भारतीय प्रदेश केला? तर उत्तर आहे 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरच्या कंपनीच्या ताब्यातील संपूर्ण भारतीय प्रदेश गेला, तर तो भारतामध्ये इन्क्लूड झाला, भारतामध्ये समावेश करण्यात आला त्याला। प्रश्न आठवा आहे, 1813 मध्ये सनदीच्या कायद्यानुसार कोणाची भारतीय व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली? तर उत्तर आहे ईस्ट इंडिया कंपनीची जे इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी स्थापना केली तर त्याची मक्तेदारी संपुष्टात आली। प्रश्न नववा आहे, 1773 मध्ये सनदी कायद्यानुसार कोणता अधिकार मिळाला? उत्तर आहे कार्यकारी मंडळाचे उल्लंघन करण्याचा अधिकार सनदी कायद्यानुसार मिळाला। प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। 1773च्या बंगालच्या गव्हर्नर हा कंपनीच्या ताब्यातील संपूर्ण भारतीय प्रदेश कुणाकडे गेला? तर उत्तर आहे गव्हर्नर जनरलच्या ताब्यात 1773 मध्ये बंगालच्या गव्हर्नरचे संपूर्ण भारतीय प्रदेश गेला। थँक्यू।